जालना महानगर पालिका की लापरवाही ने आज 8 साल की एक मासूम बच्ची की जान ले ली। आवारा कुत्तों ने इस बच्ची पर हमला किया और उसकी इसमें मौत हो गई। आरटीआई कार्यकर्ता अजीत कोठारी ने इस घटना के लिए महानगर पालिका को पूरी तरह से जिम्मेदार ठहराया है। उन्होंने कहा कि इससे पहले भी 2 बच्चों की जान आवारा कुत्तों ने ले ली थी, लेकिन प्रशासन ने कोई सबक नहीं लिया। कोठारी की मांग है कि महानगर पालिका आयुक्त, स्वच्छता निरीक्षक और संबंधित जिम्मेदार अधिकारियों पर आपराधिक मामला दर्ज किया जाना चाहिए। जालना शहरामध्ये आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। संध्या पाटोळे नावाच्या एका मुलीचा कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। जालना शहरामध्ये मुकाट कुत्र्याचा जो प्रश्न आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। यापूर्वी अशा 2 घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये 2 बालकांचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणासंदर्भात जालना शहराच्या महानगरपालिकेची जी जबाबदारी आहे ती नगरपालिकेने आपली जबाबदारी पूर्णपणे न पाळल्यामुळे, तसेच जालना नगरपालिका दरवर्षी मुकाट कुत्र्याच्या नसबंदीवर लाखो रुपये खर्च करते आणि हे लाखो रुपये खर्च करण्यासंदर्भात झालेला खर्च आणि ह्याच्या संदर्भात झालेली कारवाई या संदर्भात मी माहिती अधिकारामध्ये माहिती सुद्धा मागितलेली होती, परंतु नगरपालिका ही माहिती देत नाही। प्रत्येक वर्षी जवळपास 20 लाख रुपयांचा खर्च होतो कुत्र्याच्या नसबंदीवर, परंतु मुकाट कुत्र्यांची संख्या काही कमी होत नाही। कारण ही जी नसबंदी सुरू आहे ती सगळी कागदपत्री सुरू आहे आणि जालना शहरामध्ये इतर भागातूनही सुद्धा काही कुत्रे हे आपल्या शहरामध्ये आणून सोडण्यात येत आहेत। त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत। या समस्येसंदर्भात महानगरपालिकेने अनेक जणांनी निवेदने दिले, अनेक जणांनी आंदोलने केली, अनेक जणांनी या संदर्भात आवाजही उठवले, पण महानगरपालिका काही जागी होत नाही व या संदर्भात कोणतीही कारवाई करत नाही किंवा जनतेला या संदर्भात झालेला खर्च किंवा कुत्र्याच्या नसबंदीवर संदर्भात झालेली जी कारवाई आहे ती दाखवत नाही। जालना शहरामध्ये जी आज दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याला सर्वस्वी जालना महानगरपालिकेचे आयुक्त, तसेच उपायुक्त, तसेच महानगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे प्रमुख हे जबाबदार असून त्या सर्वांवर या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा व पीडित मुलीला न्याय देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मी मागणी करत आहे। माझं नाव अजितदादा किसनलालजी कोठारी, सामाजिक कार्यकर्ता।